1901चं साल होतं। पोलीस स्टेशनमध्ये एक चिठ्ठी आली। पोलिसांनी चिठ्ठीवर नाव बघितलं, मात्र त्यावर तसं काहीच नव्हतं। अनामिक चिठ्ठी ती, म्हणून पोलिसांनी अजूनच सावधपणे ती उघडली। चिठ्ठीमध्ये एका घराचा पत्ता लिहिला होता आणि सोबत असा मजकूर होता जो वाचून पोलीस एकमेकांकडे बघू लागले। क्षणात पोलिसांच्या एका गटाने गाड्या काढल्या आणि चिठ्ठीत लिहिलेलं ठिकाण गाठलं। ठिकाण एक घर होतं। पोलीस घरात शिरले आणि त्यांनी घराचा तपास सुरू केला। तिथे कोचांड्यात त्यांना एक खोली दिसली। जसं जसं पोलिसांनी त्या खोलीकडे आपली पावलं उचलली तसं तसं त्यांना त्या खोलीकडे जाणं असह्य होऊ लागलं। एक प्रचंड उग्र आणि घाण वास त्या खोलीकडून येत होता। पोलिसांमध्ये अजूनच अघटिताची शंका बळावू लागली। अखेर पोलीस तिथे गेले आणि त्यांनी ती खोली उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र दरवाजा इतका जाम झाला होता की त्याला धक्के मारून खोलावं लागलं। जसा दरवाजा उघडला तसे सगळेजण खोलीपासून जवळपास 5 मीटर दूर पळत गेले, कारण दरवाजा उघडताच तो वास इतक्या आक्रमकपणे बाहेर आला की काही सेकंदासाठी सगळ्यांना श्वासच घेता आला नाही। लवकरच परिस्थिती सावरत पोलीस खोलीत काय आहे हे बघण्याचा प्रयत्न करू लागले, तेव्हा त्यांना खोलीतील दृश्य दिसलं। ते बघून तिथे उपस्थित सर्वजण सुन्न पडले। खोलीत जिकडे तिकडे मानवी विष्ठा, मांसाचे तुकडे, भाज्या, मासे आणि सडलेल्या भाकरीचे तुकडे पडलेले होते। संपूर्ण खोली उंदीर आणि कीटकांचा अड्डा बनली होती। खोलीत प्रकाश येण्यासाठी किंवा वास जाण्यासाठी साधी जागा देखील नव्हती आणि अशा सगळ्या घाणीत एक मानवी शरीर तिथं पडलेलं होतं। त्याच्या अंगावर घाणेरडी आणि पूर्ण फाटलेली चादर होती। ती एक नग्न अवस्थेत निपचित पडलेली मुलगी होती। जिवंत होती, पण जिवंत असून मेल्यासारखी होती, कारण तिच्या अंगात त्राणच नव्हते। मुलीचं नाव मेडेमोलेसे ब्लँच मोनियर, घटनेचं ठिकाण फ्रान्स। नमस्कार, टॉप मराठीमध्ये आपले स्वागत आहे। 1876 साली एक 25 वर्षाची ब्लँच अचानक गायब झाली। गेल्या 25 वर्षापासून ती कोणालाच दिसली नव्हती आणि जेव्हा जगासमोर आली तेव्हा तिची अवस्था पाहून सगळेच हादरले। याचं कारण म्हणजे ब्लँचला तिच्या स्वतःच्या घरातील एका खोलीत 25 वर्ष डांबून ठेवण्यात आलं होतं। सगळ्यात भयानक तथ्य म्हणजे तिच्यासोबत हे काम खुद्द तिच्या आई आणि भावाने केलं होतं। का? कारण ब्लँचला एका मुलावर प्रेम झालं होतं आणि तिच्या घरच्यांना हे मान्य नव्हतं। त्याहूनही भयानक गोष्ट म्हणजे त्यांच्या शेजाऱ्यांना याची जाणीव होती। ब्लँच मदतीसाठी खोलीतून ओरडायची, पण तिच्या किंकाळ्यांकडे शेजाऱ्यांनी दुर्लक्ष केलं, तिची मदत केली नाही। त्याचं कारण म्हणजे ब्लँचच्या घरच्यांनी शेजाऱ्यांना सांगितलं होतं की ती वेडी झाली आहे आणि त्या काळी मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या लोकांना खोलीत कैद करून ठेवणं सामान्य होतं। ब्लँचच्या आईने तिला अशा खोलीत कैद केलं होतं जिथं प्रकाशही येत नव्हता। त्याच खोलीत तिला अन्न आणि पाणी देण्यात येत होतं, तेही दरवाजा न उघडता एका छोट्याशा फटीतून। ब्लँच कधी अंघोळही करत नव्हती, ना तिला कपडे देण्यात आले होते, ना तिची खोली कधी साफ केली गेली। लघवी आणि शौच ती त्याच खोलीत तिच्या अंथरुणात करायची। 1901 मध्ये जेव्हा पोलिसांनी तिला रेस्क्यू केलं तेव्हा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्या खोलीत श्वास घेणंही कठीण होतं। अशा परिस्थितीत तात्काळ खिडकी तोडण्यात आली। ब्लँचला रुग्णालयात नेण्यासाठी कपडे घातले गेले। ती 25 वर्षापासून प्रकाशाच्या संपर्कात नव्हती, त्यामुळे तिला पूर्णपणे झाकण्यात आलं। असं म्हणतात की इतक्या वर्षात ती बोलायला देखील विसरली होती। तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले, त्यानंतर मोठ्या मुश्किलीनं ती छोटी छोटी वाक्य बोलायला शिकली। मात्र ब्लँचची अशी अवस्था करणाऱ्या तिच्या भावाला आणि आईला हवी तशी शिक्षा झालीच नाही। जेव्हा ब्लँच सापडली तेव्हा तिच्या आईला आणि भावाला अटक करण्यात आली होती, मात्र तोपर्यंत त्यांची आई खूप म्हातारी झाली होती आणि अटकेनंतर 15 दिवसातच तिचा मृत्यू झाला। भावाबद्दल सांगायचं तर त्याने कोर्टात असं सांगितलं की त्यांच्या घरात आईचंच चालायचं, म्हणून आईने कधी मदत करू दिली नाही, मात्र तरी मी माझ्या परीने ब्लँचला जमेल तेवढी मदत करायचो। त्याच्या या स्पष्टीकरणानंतर त्याला केवळ 15 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली होती। 1901 मध्ये ब्लँचची सुटका करण्यात आली होती, मात्र त्यानंतर ती फक्त 12 वर्ष जगू शकली। 1913 मध्ये तिचा मृत्यू झाला। याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात, तोपर्यंत धन्यवाद।